नामस्मरण आणि अन्नदान हे अत्यंत महत्वाचं सांगितलंय. मग नामस्मरण हे सर्वांना करता येते. अन्नदानासाठी थोडस अडचण आहे. अन्नदानासाठी 3 गोष्टी लागतात. अन्नदान करणारा मुळात श्रीमंत असावं लागते. आता मलाही खूप अन्नदान करावं वाटतंय, पण काय करावं, पैसेच नाहीत. श्रीमंत असावं लागते. बरं, बरेच काय माणसं श्रीमंत आहेत पण उदारता नाही. श्रीमंती खूप आहे, 80 रुपये आहेत बिचाराईकडे. एकदा जर काडी लावली तर 6 महिने लागते जळून जायला, एवढं धन आहे. पण काय करावं महाराज, कधी परमार्थाला नाही, कधी साधू संताला नाही, कधी सत्कर्माला नाही, कधी देशाच्या सेवेला नाही, कशालाच नाही. महाराज म्हणतात ते साचवणी मरे धन आणि लावी पोर अशी भांडण. बापानं साठवण करून मरावं आणि पोराची धनासाठी भानगडी लागावं, वाटण्यासाठी, प्रॉपर्टीसाठी, नाही का? नाही, तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. त्या धनानं सुद्धा जीव जाण्याची शक्यता आहे. म्हणून महाराज उदार हे अत्यंत महत्वाचं आहे अन्नदान करण्यासाठी. बरं, उदारही खूप आहे, धनही खूप आहे, पण काही लोकांचे चाब्या पोराकडे तरी अडकलेले आहेत, नाहीतर मालकींकडे तरी अडकलेले आहेत. महाराज पट्टी द्यावं वाटतंय हो, पण काय करा, बाईला विचारावं लागते. काल जसं वैकुंठातही तेच उत्तर मिळालं दत्त महाराजाला, सत्यलोकातही तेच उत्तर मिळालं, कैलासातही तेच उत्तर मिळालं. घरात विचारल्याशिवाय काही सांगता येत नाही. 4 महिन्याची जागा देता येत नाही, घरात विचारावं लागते. त्याच न्यायाप्रमाणे महाराज इथं स्वतंत्रता असणं अत्यंत गरजेचं आहे. उदारता, श्रीमंती, उदारता आणि स्वातंत्र्यता या 3 गोष्टी मिळाले की दान देता येते. आणि अत्यंत महत्वाचं, दान देणाऱ्या माणसानं सारखं उच्चार करू नये. एकदा पंगत करून टाकून द्यायची, पुन्हा सारखं त्याचा उच्चार करू नये. किंवा परमार्थात केलेले कोणत्याही कार्याचा सारखा उच्चार करीत जाऊ नये. आणि उच्चार करीत जर असाल तर त्याचं काही आपल्या पदरी सुखपूर्त सुद्धा लाभत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे ना, एकदा केली पंगत. आता पुढचं मी काय म्हणत नाही, तुम्हाला माहित आहे. म्हणून नाही, उच्चार नाही करायचं. परमार्थात जे काही गोष्टी आपल्याकडून घडतात ते देवानं आमच्याकडून करून घेतलेत असं म्हणले पाहिजेत. आणि खरंच आहे, आपण देवाला देणारे कोणीच नाही. देवानीच आपल्याला सर्व काही दिलंय. आपण काय द्यायला लागलो? नाशिवंत देवोनिया घ्यावा अविनाश ठेवा, ऐसा तू कृपावंत दत्त स्वामी दयाळुवा. आरती सद्गुरुनाथा स्वामी, आरती सद्गुरुनाथा स्वामी सद्गुरु समर्था, काया वाचा मनोभावे चरणी ठेवी येला माता. आरती सद्गुरुनाथा. आणि म्हणून महाराज अन्नदान करण्यासाठी या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पण या दोन्ही साधना ज्याच्या जीवनात घडतात त्याच्या घरी आपोआपच दत्त महाराज येतात म्हणे. नामस्मरण आणि अन्नदान. देव दत्त येतो घरा, काय उणे त्या मंदिरा. हे अत्र्य ऋषी अनुसया मातेनं आपल्या समोर दृष्टांत ठेवलेलं आहे. आपल्या समोर अत्र्य ऋषी अनुसया मातेनं ते आदर्श ठेवलेले आहे. दत्त महाराज कोणाच्या घरी आले? संन्याशाच्या घरी की संसाराच्या घरी? असंही सांगून बरेच संसारी महाराज बरेच लोकांचे कान फुकायले. पण संसारी सुद्धा तसा असला पाहिजे, नुसतेच लेकर बाळ जगविणारा नसला पाहिजे, नाही का? संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. नुसतं तिकडचं पैसा आणायला, नुसतंच घर जगवायला लागले, लेकर बाळ जगवायला लागले,
परमार्थाचा पैसा आहे, कधी नीट होत नाही, लेकर बरोबर होत नाहीत, लेकर बरोबर निघत नाहीत परमार्थाचा पैसा खाल्ल्यावर. आणि म्हणून प्रापंचिकाच्या घरी दत्त महाराज आले. अत्र ऋषी अनसुया मातेनं नामस्मरणेने अन्नदान या दोन्ही साधनेमध्ये कधीच अंतरले नाहीत, म्हणून दत्त महाराज त्या ठिकाणी आले. दत्त महाराज घरला आल्यावर काय कमी पडते हो, काय उणे त्या मंदिरा. रिद्धी सिद्धी त्याच्या दासी, पाची मुक्त्या वळंगती. रिद्धी सिद्धी त्या नामधारकाच्या पाठीमाग आपोआप लागतात म्हण. काही लोकांनी होऊन प्राप्त केलेले रिद्धी सिद्धी, होऊन प्राप्त केलेले रिद्धी सिद्धी त्रास देते. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय, नात्राया सांगतात. होऊन प्राप्त केलेले जे रिद्धी सिद्धी आहे ते त्रासकारक आहे, ते शेवटच्या टोकापर्यंत नेऊन पोहोचू देत नाही. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. राजहंस नावाचे एक पक्षी आहे, त्या पक्षाच्या समोर आपण एका भांड्यामध्ये जर दूध ठेवलो आणि त्या दुधामध्ये आपण 3% पाणी टाकलेले आणि 1% त्याच्यात दूध आहे, असं मिश्रण करून एखाद्या भांड्यामध्ये ठेवलो तर ते राजहंस पक्षी त्यातलं सार असणारं तेवढं दूधच ओढून घेतय म्हणे, ते पाणी ओढून घेत नाही. असं जगाच्या पाठीमागं कुठंच मिसनच निघालेलं नाही. दूध आणि पाणी वेगळं करायचं, दुधात पाणी आहे की नाही हे सांगायचे खूप मिशनी निघाल्यात, फॅट आहे की नाही हे दाखवायचे खूप मिशनी निघाल्यात, पण दुधातलं पाणी वेगळं करायचे मिशनी नाहीत. ते राजहंस नावाचे एक पक्षी आहे, ते दुधातलं ते दूध तेवढंच ओढून घेते आणि पाणी सोडून देते, दुधातलं पाण्याचं सेवन करीत नाही. म्हणून महाराज म्हणतात त्या सिद्धीच्या पाठीमागे लागलेले जे महाराज आहेत, साधू संत आहेत, साधू संत त्या सिद्धीच्या मागे लागत नाही, त्याला महाराजच म्हणावं लागेल. साधू संत ते म्हणूनच महाराजांनी सांगितलंय ना, रिद्धी सिद्धी हे कामाची नाही म्हणून. प्राप्त केलेली रिद्धी सिद्धी काम देत नाही. ते बरंच बाऱ्या मला एका रिद्धी सिद्धी प्राप्त केलेल्या महाराजाचे बरेचसे काही मी गोष्टी पाहिल्यात. रात्री 12 वाजता स्वतःच होऊन केस उपडून घेणे, भीतीला जाऊन धडका मारणे आणि जीभ हे दाताखाली येणे आणि रक्तबंबाळ होणे, केस वगैरे असे अक्राळ विक्राळ झालेले. बाहेर आल्यावर आम्ही विचारलं, महाराज काय झालं? कोणीतरी 2 बाया येऊन माझ्या छातीवर बसलेत बुवा म्हणे, माझं नर्र धरून दाबायला लागले. ती एक रिद्धी आहे आणि एक सिद्धी आहे. हे ब्रह्मचारी आहे, ते बाया होत, ते कसं सुखलाभ देतील? म्हणून रिद्धी सिद्धी आम्ही प्राप्त करायची नाही. नवनिधी अष्टसिद्धी राबती नामाच्या ठाई, नामाच्या ठाई करता हरता सर्व करविता एक गुरु आई. नामाच्या ठाई, नामाच्या ठाई करता हरता सर्व करविता एक गुरु. जय देव सद्गुरु नाथा दयाळा, श्री गुरुनाथा दयाळा. विश्व उद्धारासाठी जग उद्धारासाठी करसी गंगा तिरलीला. जय देव सद्गुरुनाथा दयाळा, श्री गुरुनाथा दयाळा. विश्व उद्धारासाठी जग उद्धारासाठी करसी गंगा तिरलीला. नामधारकाच्या पाठीमागा आपोआपच रिद्धी सिद्धी लागतंय म्हणे. नामधारकाच्या पाठीमागा लागलेली रिद्धी सिद्धी म्हणजे तुम्हाला सांगून जातो महाराज, माझ्या लक्षात आलं म्हणून. समर्थ सद्गुरु गंगागिरीजी महाराज श्री दत्त संस्थान दिघी
येथील महापुरुषांनी एक अशी संकल्पना केली होती की त्यांचे जे वार्षिक नियमाचा सप्ताह यात्रा असायचा, त्या यात्रेमध्ये सव्वा खंडीच्या पुऱ्या त्यावेळेस तुपात तळायचे. म्हणून कशात तळायचे? तुपात तळायचे. सव्वा खंडीचे पुऱ्या त्या काळात तुपात तळायचे. आणि योगायोगाने एका वर्षी तूप कमी पडलं म्हणून सद्गुरु समर्थ गंगागिरीजी बापूंनी आपल्या जवळच्या भक्तांना सांगितलं, ते रिकामे पिपे घेऊन नदीला जा आणि गंगामाईला जाऊन सांगा, आम्ही उद्या तूप आणल्याच्या नंतर तुम्हाला तूप देऊ. स्वर द्या ना. हो, आम्ही उद्या तूप आणल्याच्या नंतर तुम्हाला तूप देऊ, तुमचं तुम्हाला वापस आणून देऊ. आणि आजच्या दिवशी मात्र आम्हाला उष्ण तूप द्या. काय अधिकार असेल महाराज? ते स्वतः तर गेले सुद्धा नव्हते, फक्त भक्तांना पाठवले होते. भक्तांनीच जाऊन गंगामाईला सांगितलं आणि गंगागिरी बापूंनी सांगितलं, मायो उद्यापर्यंत उष्ण तूप द्या. त्या भक्तांचाही काय अधिकार असेल महाराज जाऊन मागायच्या? ते काही साधारण भक्त असतील का? ते भक्त नाहीत, ते सद्भक्त आहेत. भक्तामध्ये सद्भक्तामध्ये खूप फरक आहे. मठावर आले की लोक बापू बापू करतात, घराकडे गेले की काहीच आठवण येत नाही. हे भक्त होतं, हे सद्भक्त नव्हतं. घराकडे गेले की आपले लेकर, आपले काही ढोर, शेत, काय 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 त्याच्यातच गुंगून जायचं. स्वतःच हिताचं काहीच लक्षात यायचं नाही. त्याला भक्त म्हणतात, ते निजभक्त नाहीत. सकाळी एकदा मारुतीला जायचं, पाया पडायचं, आणखीन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या मारुतीची कशाचीच आठवण यायची नाही. दिवसभर काही जमेल ते खायचं, जमेल ते पियाचं, जमेल ते बोलायचं, जमेल ते कर्म करायचे. याला भक्त म्हणतात. याला निजभक्त किंवा सद्भक्त म्हणत नाहीत. आचरणानं राहतात त्याला सद्भक्त म्हणतात. आणि त्या सद्भक्तांनी जाऊन गंगामाईला सांगितलं. गंगामाईनं महाराज गंगामाईच्या त्यातून तूप म्हणून त्यांनी पाणी भरून घेतलं आणि मठात येऊन महाराजांच्या समोर त्या तुपाचे पिपे ठेवलेत. त्याला तुपाचेच पिपे म्हणावं लागतील ना. आणि खरंच महाराजांनी येऊन ते पिप्याकडे पाहिल्याबरोबर त्यातलं जे असणारं गंगेचं जे पाणी होतं, पेणगंगेचं, त्या पाण्याचं तुपात रूपांतर झालं. यांनी अक्षरशः हे दिघी संस्थानावर घडलेले चरित्र आहे. आणि सद्गुरु समर्थ बाळगिरी महाराजांनी सुद्धा नांदेडला तुपापोळीचं आमंत्रण दिलं होतं. त्या काळात तूप कमी पडल्याच्या नंतर त्यांनी गोदावरीच्या नदीचं पाणी आणून त्यांनी सुद्धा पाण्याचं तूप करून लोकांना जेवू घातलं. हे नामाची ताकद आहे. हे नामाच्या पाठीमागे लागलेली रिद्धिसिद्धी आहे. हे प्राप्त केलेली रिद्धिसिद्धी नाही. याला कुठल्या प्रकारचा धोका नाही, याला कुठल्या प्रकारची भीती नाही. आणि पुढे जाऊन महाराज सांगतात, पाची मुक्त्या वळंगती. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी नाही केला, ऐसा कोणी नाही केला. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी नाही केला, ऐसा कोणी नाही केला. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला.
नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसे द्यावा निवडून सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. आणि म्हणून महाराज नामानं तरलं नाही असं कोणीच नाही. वाल्याचे 14 रांजण पाप भरले होते म्हण, पापानं 14 रांजण भरले होते म्हण, त्यांनी सुद्धा तरली महाराज. महाराज एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात, तारले पातकी तारले पातकी विश्वासघातकी तारिले पातकी विश्वासघातकी विश्वासघातकी तारिले पातकी विश्वासघातकी तारिले पातकी विश्वासघातकी तारिले पातकी विश्वासघातकी तारिले पातकी विश्वासघातकी. मुक्त झाले लोकी मुक्त झाले लोकी ती सत्य तारिले पातकी विश्वासघातकी तारिले पातकी विश्वासघातकी तारिले पातकी विश्वासघातकी तारिले पातकी विश्वासघातकी. तारिले पातकी विश्वासघातकी मुक्त झाले लोकी तीही सत्य सर्वांतर सार नाम जपू निका जनार्दनाचा एका घोकितशे. सर्व पर्वकाळ दत्तवदता वाचे अनेक सायासाचे मूळ खुंटे मना दत्त दत्त मना दत्त दत्त मना दत्त दत्त वेळोवेळा काळ वेळ तया न लागे तत्वता नाम उच्चारिता दरुषण. भोळ्या भाविकाशी जपमंत्रावळी दत्त नामावळी सोपा जप एका जनार्दनी नामाचा प्रताप निवारी भवताप क्षणा माझी. भवताप नाम हे वरून आलेले ताप गोळ्या खाऊन कमी होते, पण ते भवताप दुसरं कशानच कमी होत नाही, ते फक्त नामानच कमी होते. ते भवताप नाम जन्माला सारखं सारखं जन्माला येणे सारखं सारखं मरणे. किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे. नित्य भावे भजित नित्य भावे भजित मनवोणी जीव भ्याला मनवोणी जीव भ्याला. नित्य भावे हो भजित नित्य भावे हो भजित मनवोरे देव धारा मनवोरे देव धारा. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित मनवोणी जीव भ्याला मनवोणी जीव भ्याला. किती वेळा जन्मायावे किती भावे भजित भजित नित्य भावे भजित. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. जन्म मरणाची भीती जीवाला आहे, देहाला नाही. वासांशी जीर्णाणी यथा विहाय. जसे की आपण जीर्ण झालेले वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करीत असतो, तसं हे देह इथं टाकून देऊन पुन्हा दुसरं देह आपल्याला प्राप्त होते.
पण तो जो जीव आहे ते जीव मात्र असा आहे, नैनम चिन्नन्ति शस्त्राणी नैनम दहती प्लावका न चैनम क्लेदयांत्याप्यो न शोषयति मारुतः. ते शस्त्रानं तोडल्याच्या नंतर तुटत नाही, अग्नीत टाकल्यावर ते जीव जळत नाही, पाणीत टाकल्याच्या नंतर ते भिजत नाही, हवेनं उधळत नाही. असा असणारा जे जीव आहे ते उरलेले कर्म घेऊन पुन्हा 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 जन्माला येत असते. म्हणूनच महाराजांनी सांगितले 84 हिंडता श्रम बहु झाले, 84 हिंडता श्रम बहु झाले. 84 हिंडता श्रम बहु झाले, 84 हिंडता श्रम बहु झाले. आनंद विसरले मनोनिया, आनंद विसरले मनोनिया, आनंद विसरले मनोनिया. आनंद विसरले मनोनिया. 84 हिंडता श्रम बहु झाले, 84 हिंडता श्रम बहु झाले. 84 हिंडता श्रम बहु झाले, 84 हिंडता श्रम बहु झाले. 84 हिंडता श्रम बहु झाले, आनंदा विसरले मनोनिया. म्हणून महाराज मुक्त होण्यासाठी दुसरं काही सुद्धा साधन लागत नाही, फक्त 2 साधना, नामस्मरण आणि अन्नदान. आणि त्या नामस्मरणाच्या अन्नदानाच्या ताकदीनं आत्र ऋषी अनुसया मातेच्या घरी दत्त महाराज आले. कालची कथा आपण कुठपर्यंत ऐकलो? दत्त महाराजांनी अनुसया माईला सांगितलं तोंडर करून बांधायचं. त्या तोंडराचा आवाज नारदाला ऐकू येऊ लागला. नारदाने येऊन विचारलं, नारदाने जाऊन सांगितलं. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघही ब्राह्मणाच्या रूपामध्ये निघाले. कुठं? बद्रिकाश्रमाला. बद्रिकाश्रमाला येऊन पोहोचलेले आहेत. अनुसया मातेनं त्यांनी दिलेले गारेचा भात करून खाऊ घातलं. खाऊ घातलं म्हणण्यापेक्षा गारेचा भात केला. आता भात खाऊ घालायचं, भात वाढायचा, तेवढ्यात त्यांनी नग्न होऊन भोजन मागितलं. काय काय क्रूरता असेल महाराज. आता आपण स्तवनामध्ये म्हणून गेलो, ते इथलं तिथलं कुठलंही नसून गुरुगीतेतलं स्तवन आहे. ते आपण जे म्हणत असतो ना ते गुरुगीतेतलं आहे. ते थोडस आपण त्यात चुकीचं काही शब्द म्हणत असतो. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम केवलम अज्ञानमूर्तिम. केवलम ज्ञानमूर्तिम. द्वंद्वातीतम, दोन्हीचं वेगळं आहे. ते मी आणि तू नाही त्याच्याजवळ, ते एकच आहे. एक एक एक, तो अनेक, तो भरला असे घटोघटी, एका वाचून दुसरा नाही, अनेक पा तुम्ही शेवटी. किंवा दुजा ठाव समूळ पुसला, उरलो माझा मी एकला, संगे कोणी नाही मजला, मजला मी नित्य पाहतो. लहानपणी आमच्या इथे एक म्हातारी आजी भजन म्हणायची. ते भजन म्हणल्यावर मला वाटायचे असं कोण भजन म्हणायला लागली. ते थोडंसं विचित्रच भजन आहे ऐकायला, बरं समजणाऱ्याला नाही.
पण ज्याला त्याचं काही भावार्थ लक्षात येत नाही त्याला थोडंसं विचित्र वाटतंय. ते भजन म्हणायची आजीमाई. सोनियाचं कड माय वाकड ती कड गेलं सासूच मड देवा दत्ता. सासू मेल्यावर वाटीन मिलाया सासू मेल्यावर करीन सारा वारा मरू दे सासरा देवा दत्ता. सासरा मेल्यावर वाटीन मिलाया मरू दे भाया देवा दत्ता. सर्वेचे नाव घ्यायची महाराज. शेवटच्या चरणात म्हणायची. ते काय शेजारचे मेले की मग शेवटचं चरण यायचं. घरचे सर्व मारले की शेजारचे मारायचे. ते शेजारचे मारले की शेवटच्या चरणात म्हणायची झाले मी मोकळी देवा दत्ता. झाले मी मोकळी देवा दत्ता. त्या तिकडे तुमच्या एकनाथ महाराजांनी सुद्धा आपल्या एकनाथ महाराजांनी सुद्धा खूप सुंदर सांगितलंय. एका जनार्दनी सगळेच मरुदे एकलीच राहू दे मला. नाही का तुम्हा सांगतो वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. 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 नाही तर तुम्ही घराकडे जाऊन हेच भजन म्हणसाल तर उद्या मला माणसं मारा येतील. हे काय लावलं बाय बर्डीवर गेल तसं हेच भजन म्हणायला तर तुम्हा सांगतो वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. त्या संसारातून नाही, या मायारूपी संसारातून या विकारातून वेगळं होऊन एकटं व्हायचंय. एकटं झाल्याच्या नंतर महाराज हे त्याचा अंश आहे. त्यात विलीन व्हायला काही वेळ लागत नाही. लक्षात आलं म्हणून सांगून जातो. हे जे पाणी पडायला लागलंय ना, हे पाणी पडण्याच्या आधी हे ढग सर्व त्या समुद्रावर जातात. त्या समुद्रावरती बाष्पीकरण नावाची एक प्रक्रिया होते. म्हणजे पाणी ओढून घेतात मेघ. ते मेघ त्या पाणी ओढून घेऊन जिथं मौसम असेल तिथं वर्षतात. वर्षत असताना खूप सुंदर पाणी आहे. आणि ते पाणी माऊर सारख्या ठिकाणी साठवण करून पुन्हा वापर सुद्धा करतात. टंचाई पाण्याची जिथं टंचाई असेल तिथं. पण एकदा ते पाणी रस्त्यावर पडलं आणि रस्त्याचं पाणी जाऊन नालीत मिसळले की पाण्याचा वापर संपलं. ते पाणी कुठं गेलं? ते नालीचं पाणी कुठं गेलं? प्रत्येक गावाला एक नदी असते, त्या नदीला नाही का, नदीच्या काठाला आपलं घर आहे ना बांधलेलं. प्रत्येक गावाला नदी असते. नदी नाही असं गावच नसतंय. आणि त्या नदीच्या काठाला आपलं घर असतंय बांधलेलं. प्रत्येकाचं घर कुठं आहे? नदीच्या काठाला आहे, गावात नाही. किरायाचे घर तुम्ही खाली करा, आपल्या घराचा रस्ता धरा. एका सुभाषितकारानं खूप सुंदर सुभाषित सांगितलं. आता जसं दत्तबर्डी संस्थान आहे तसं प्रत्येक गावातले देवळं गावापासून दूर अंतरावर असले पाहिजे. का दूर अंतरावर असले पाहिजे? तर मंदिरात गेल्याच्या नंतर चित्ताची एकाग्रता व्हावी यासाठी एकांत हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून गावापासून मंदिर दूर असावेत. स्मशान कुठं असलं पाहिजे? स्मशान कुठं असलं पाहिजे?
स्मशान गावाच्या मध्यभागी असलं पाहिजे. जिथं मारुतीचं मंदिराचं ठिकाण राहते की नाही तिथं स्मशान असलं पाहिजे. ते सुभाषितकरांचं म्हणणं आहे. का बरं स्मशान गावाच्या मध्यभागी असलं पाहिजे? तर प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे की ते घर पक्क्याचं नव्हे, हे घर आमचं पक्क्याचं होय. येता जाता लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. चौकात असलं पाहिजे, ते मेन चौकात येता जाता लोकांच्या लक्षात आलं पाहिजे घर ते पक्क्याचं नाही. किती मजली जरी बांधलो आणि त्याला काय पीओपी केली काय आणखीन दुसरं काय केलं काय, ते काय पक्क्याचं घर नाही, हे आपलं पक्क्याचं घर आहे. आणि म्हणून महाराज मुक्त होण्यासाठी इथं दुसरं कोणतेच साधना नसून 2 साधना नामस्मरण आणि अन्नदान सांगितलेले आहे. आणि अत्र ऋषी अनुसया मातेनं त्या नामस्मरणाच्या आणि अन्नदानाच्या ताकदीनं दत्त महाराजाला आपल्या घरी बोलावलं. आणि दत्त महाराजांच्याच कृपेनं गारेचाही भात झाला आणि त्या ठिकाणी वाढायची तयारी. तेवढ्यात त्यांनी नग्न होऊन भोजन मागायला सुरुवात केली आहे. मी हे कशासाठी सांगू लागलो, हे गुणामध्ये अडकलेले असल्यामुळं महाराजांनी त्या स्तवनामध्ये सांगितले द्वंद्वाचं वेगळं असणारे ते दत्त आहेत. द्वंद्व नाही, 2 नाहीत. द्वंद्वातीतम अद्वैत ते दत्त आहेत, द्वंद्व द्वैत नाहीत. आणखी नाही पुढे गेल्यावर भवातीतम त्रिगुणरहितम, भावातीतम त्रिगुणरहितम, भावाच्या अतीत असणारा तू देव आहेस. भावातीतम त्रिगुणरहितम, 3 गुणाचं वेगळं आहेस. मी काल बोलून गेलो बोलता बोलता. 3 मुखाचा 3 गुणाचा पाळणा, 3 मुखाचा 3 गुणाचा ताना हसतय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतोय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतोय ग. दत्त महाराज चातुर्मासाच्या निमित्तानं आले. येण्याबरोबर अनुसया मातेच्या तळहातावर बसून 4 महिन्याचा चातुर्मास केला. दत्त महाराजाला पाळण्यात घालावं लागलं नाही, दत्त महाराजाला नाव घालावं लागलं नाही, दत्त महाराजाला काही पाळण्यात हलवावं लागलं नाही. मग हलवावं लागलं कोणाला? पाळण्यात घालून. हे 3 गुणामध्ये आटलेले आहेत ना. 3 गुणाचा 3 मुखाचा पाळ ताना हसतय ग, यांचा पाळणा महाराज. निर्गुणाचा पाळणा नाही, ते निर्गुणच आहे. त्याला कुठले जन्माचे सोहळे आणि ते गेलंच नाही, त्याचे कुठले मृत्यूचे सोहळे. आला परंतु नाही गेला विश्वाचा बाप, त्रिगुणाची वेणीचे दोन्ही निवारी भवताप. आला परंतु नाही गेला विश्वाचा बाप, त्रिगुणाची वेणी छेदोनी निवारी भवताप. अवतार उदंड होती सवेची विलया जाती, तैसी नवे अवधूत मूर्ती नास कल्पांती असेना. रामविजयाच्या 13व्या अध्यायामध्ये दत्त महाराजाचं वर्णन करीत असताना श्रीधर स्वामी सांगतात, बरेच अवतार येतात आणि जातात, पण दत्त महाराज असा अवतार नाही. तैसी नवे अवधूत मूर्ती नास कल्पांती असेना. आले ते पण जायचं काही संबंध नाही आणि कुठं चरित्रही नाही. आणि म्हणूनच महाराज सांगतात एका ठिकाणी, आले अवतार गेले किती, मोक्ष नाही दैवता हाती. 81 कोटी 1.25 लक्ष वरी 10 दैवता, त्यात शोधून पाहता कोणी दिसेना, मोक्षाचा दाता. या न्यायाप्रमाणे
आणि म्हणून महाराज ते गुणाचं वेगळं असणारे आहेत आणि ते द्वंद्वाचे वेगळे आहेत. आता हे 3 गुणामध्ये अटलेले असल्यामुळं रज तम आणि सत्व तिन्ही गुणामध्ये हे अटलेले असल्यामुळं त्या अनुसया माईला नग्न होऊन भोजन वाढायला विचारत आहेत, मागत आहेत. अनुसया माईनं मात्र सांगितलं काही हरकत नाही, पण हे काम माझ्यानं होत नाही, हे काम आत्र ऋषी महाराजांना विचारून करावं लागते. आत्र ऋषी महाराजांना जाऊन विचारलं. कालच्या अध्यायात आत्र ऋषी महाराजांनी कमंडलूतलं पाणी न्यायला सांगितलं. कमंडलूतलं पाणी आणून त्यांच्या पात्रावर टाकण्याचं काम करत आहेत अनुसया माई. आणि तेवढ्यात त्या पात्रावर टाकायचे जे पाण्याचे बुंद ते त्यांच्या अंगावरती पडले थोडे थोडे. पूर्वीच्या काळात पात्रावर पाणी शिंपडावं लागायचं. आता प्लास्टिकचेच पत्र झाले तर त्याच्यावर पाणी शिपडायचं. पाणी लागल्यावर ते फाटायला येईन, शिपडायचं कुठलं आलं. ते पूर्वी पानाचे असायचे, पळसाच्या पानाचे पूर्वीच लावून ठेवलेले असायचे. ते वाळलेले पत्रवाळ्या असायचे. ते वाळलेल्या पत्रवाळ्या मोडतात म्हणून त्याला पाणी मारले की ते थोडेसे ओले व्हायचे आणि ते साफही व्हायचे. असं पाणी टाकण्याच्या उद्देशानं अनुसयामाई पाणी टाकू लागल्या, पण त्या पाण्यातले काही बुंद त्यांच्या अंगावरती पडले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या अंगावरती पाण्याचे बुंद पडताच ते 6-6 महिन्याचे बाळ झालेले आहेत, लेकर झालेले आहेत. आणि अनुसया माईनं त्यांना पाळण्यात घालून महाराज त्यांचा पाळणा घालायला सुरुवात केलेली आहे. कमलासन विष्णू त्रिपुरारी अत्रि मुनीच्या घरी सत्व हारू आले ब्रह्मपुरी. ब्रह्मद वडील दुरी बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा निद्रा करी बाळा उदारा अद्भुत वरदा तारा बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा निद्रा करे बाळा उदारा अद्भुत वरदा तारा बाळा जो जो सुकुमारा